नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या एक्झिट पोल महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेच्या। महाराष्ट्रामध्ये नक्की कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना आहे। निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या। 2019 साली सुद्धा थिंक बँकनं प्राब या संस्थेसोबत एक्झिट पोल जाहीर केला होता। तीच परंपरा पुढे घेऊन जात यावेळेला पुढारी एनालिटिक्स या संस्थेनं केलेला, अर्थात पुढारी वृत्तपत्र समूह, पुढारी न्यूज चॅनल या 80 वर्षाहून अधिक जुन्या असणाऱ्या संस्थेच्या पुढारी एनालिटिक्स या विंगनं केलेला एक्झिट पोल आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत। थिंक बँक त्याचा डिजिटल पार्टनर आहे। या निमित्तानं महाराष्ट्रात नक्की कोण जिंकतंय, काय घडतंय हे आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत। तर या एक्झिट पोलचं वैशिष्ट्य असं आहे की हे अत्यंत सायंटिफिकली केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघातल्या 288च्या 288 विधानसभा मतदारसंघात, म्हणजे जवळपास सर्व महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघातल्या 288च्या 288 विधानसभा मतदारसंघात सॅम्पलिंग करण्यात आलेलं आहे। पुढारीच्या टीमनं प्रत्यक्ष जाऊन 29,000हून अधिक लोकांशी थेट संवाद साधलेला आहे। ॲपवरती लोकांना प्रश्न विचारलेत की तुम्ही नक्की कुणाला मतदान केलं, त्यांच्या डिटेल्स विचारल्या। याच्यामध्ये लिंग, वय, जात, व्यवसाय, जाती समूह या सगळ्यांचा पूर्ण रिप्रेझेंटेशन राहील याची सुद्धा काळजी घेण्यात आली आणि अशा रीतीनं हा एक्झिट पोल समोर आलेला आहे। आता आपण पाहूया विभागवार या एक्झिट पोलमध्ये नक्की काय परिस्थिती आहे, कोण जिंकतंय आणि कोण हारतंय। सुरुवात करूया अर्थातच पश्चिम महाराष्ट्रापासून। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 12 जागा आहेत। याच्यामध्ये भाजप सर्वाधिक 4 जागा मिळवताना दिसतंय। याच्यानंतर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना 3 जागा मिळवताना दिसतंय। तर राष्ट्रवादी अजित पवारांची 1 जागा, काँग्रेस 1 जागा मिळवताना दिसतंय। 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या जागा मिळवताना दिसतंय आणि 1 जागा अपक्ष मिळवताना दिसतंय। अशा पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रातल्या 12 जागांचं समीकरण आता एक्झिट पोल मधून समोर येतंय। त्यानंतर आपण कोकणात जाऊया। आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 2 जागा कोकणच्या जागा मानतोय। इथं 1 जागा भाजप जिंकताना दिसते, तर 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जिंकताना दिसतोय। नक्की या कुठल्या जागा आहेत ते आपण पुढे बघणार आहोत, पण निदान विभागवार समीकरण काय आहेत ते आपण इथं समजून घेतोय। पुढचा आपला विभाग आहे तो म्हणजे महामुंबई। या महामुंबईमध्ये मुंबईतल्या 6 जागा, याच्याशिवाय भिवंडी, पालघर, ठाणे आणि कल्याण अशा 10 जागांचा समावेश होतो। जवळपास 2 कोटी वस्ती असणारा आणि ज्याला भारताचं रिप्रेझेंटेशन आहे असं म्हणलं जातं, असा हा महामुंबईचा एरिया आहे। या महामुंबईमध्ये 5 जागा या भाजप जिंकताना दिसते। याच्यामध्ये विशेषतः मुंबईच्या पेरिफेरीतल्या जागा आहेत। 3 जागा या शिवसेना पक्ष जिंकताना दिसतोय एकनाथ शिंदेंचा, तर 2 जागा ह्या उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकताना दिसतात। महामुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कोणतीही जागा मिळताना दिसत नाहीये। त्यांची 1 जागा टफ फाईटमध्ये, काँग्रेसलाही कोणतीही जागा मिळताना दिसत नाहीये, पण त्यांची 1 जागा टफ फाईटमध्ये। निकालात जर का उलटफेर झाले तर कदाचित या दोन्ही पक्षांना 1-1 जागा महामुंबईमध्ये मिळू शकतात। महामुंबईनंतर आपला पुढचा विभाग आहे तो म्हणजे विदर्भ। विदर्भात तब्बल 10 जागा आहेत। पहिल्या 2 टप्प्यांमध्ये विदर्भातलं मतदान झालेलं होतं। विदर्भामध्ये सुद्धा भाजप हा पक्ष 5 जागा जिंकताना दिसतोय। शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदेची शिवसेना 2 जागा जिंकताना दिसतेय। काँग्रेस पक्षाला विदर्भामध्ये 2 जागा मिळत आहेत। गेल्या वेळेला त्यांना 1च जागा मिळाली होती, ती चंद्रपूरची होती। यामध्ये अजून 1 जागा वाढताना दिसते आणि अजून एका जागी ते टफ फाईटमध्ये आहेत। कदाचित त्यांची संख्या 2 ची 3 वर सुद्धा जाऊ शकते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा विदर्भामध्ये मिळताना दिसते। मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला विदर्भामध्ये कोणती जागा मिळताना दिसत नाहीये आणि अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी यांनाही कुठली जागा मिळताना दिसत नाही। यानंतरचा विभाग आहे तो म्हणजे मराठवाडा। मराठवाडा हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा गेल्या काही महिन्यातला केंद्रबिंदू राहिलाय। शिवसेना जी फुटली त्याचं डिव्हिजन मराठवाड्यात वेगळं झालं, कोकणात वेगळं झालं, मुंबईत वेगळं झालं असं म्हणतात। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचं जे आंदोलन केलं त्याचा सुद्धा केंद्रबिंदू हा मराठवाडा होता आणि याचाच फटका मराठवाड्यामध्ये सत्ताधारी भाजपला बसताना दिसतोय। इथं भाजपच्या जागा 3 येत आहेत 8 पैकी। काँग्रेसला 1 जागा मिळते आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना इथं तब्बल 4 जागा मिळवताना दिसते। त्यामुळे इथं घडलेल्या घटनांमध्ये
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 8 पैकी 4 म्हणजे निम्म्या जागा जिंकताना दिसत आहेत. इथे 1-2 जागा क्लोज फाईटमध्ये आहेत. असं झालं तर थोडासा उलटफेर होऊ शकतो, पण भाजप 3, शिवसेना उद्धव ठाकरे 4 आणि काँग्रेस 1 अशी साधारणतः परिस्थिती आता मराठवाड्यामध्ये दिसते. यानंतर आपण जाऊया उत्तर महाराष्ट्रामध्ये. उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बॅस्टन मानला जातो. गुजरातला लगतचा प्रदेश आहे. 2019 मध्ये 3-3, 4-4, 5-5 लाखाच्या मताधिक्यानं इथं भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. या ज्या 6 जागा आहेत ज्याच्यामध्ये जळगाव, नंदुरबार, त्याच्यानंतर रावेर, त्याच्यानंतर दिंडोरी, नाशिक अशा सगळ्यांचा समावेश होतो. धुळे इथं आता भाजप 4 जागा जिंकताना दिसते. गेल्या वेळेला भाजपनं इथं महायुतीनं इथं क्लीन स्वीप केला होता. आत्ता मात्र 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे जाताना दिसते, तर 1 जागा ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे जाताना दिसते. इथं महायुतीचा लॉस 2019च्या तुलनेत होताना पुढारी अॅनालिटिक्सनं केलेला या महा एक्झिट पोलमध्ये दिसतोय. यानंतर आपण समजून घेऊया की अटीतटीच्या लढती नक्की किती झाल्या. अटीतटीच्या लढतीचा अर्थ असा आहे की एक्झिट पोलमध्ये जिंकणारे आणि हरणारे असे जे दोन्ही पक्ष आहेत यांच्यामधलं अंतर 5% कमी आहे. लक्षात घ्या की जिथं अंतर 5% कमी आहे अशा जागा आपण अटीतटीच्या लढतीत पकडतोय. आणि महाराष्ट्रामध्ये यावेळी तब्बल 9 जागा अशा आहेत की जिथं अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत. इथला निकाल उलटा होऊ शकतो, कारण एक्झिट पोलमध्ये 5%च्या आत जर का मार्जिन असेल तर प्रेडिक्शनचा कॉन्फिडन्स लेवल कमी होतो. तर नक्की या कोणत्या अटीतटीच्या लढती आहेत ते समजून घेऊया आपण. मुंबई उत्तर मध्य ही एक अटीतटीची लढत आहे. तिथं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे भाजपकडून लढतायत. उमेदवार बदलला गेला. वर्षा गायकवाड काँग्रेसच्या त्यांच्या समोर लढतायत. इथं काय नक्की रिझल्ट लागतो याच्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. कोणी प्रेडिक्ट करू शकत नाहीये. अमरावतीमध्ये तिरंगी लढत झाली. या तिसऱ्या उमेदवाराचा फायदा किंवा तोटा कुणाला होणार हे गणित समजत नाही. इथं ॲडव्हान्टेज भाजपला आहे. या अमरावतीमध्ये मुंबई उत्तर मध्यमध्ये सुद्धा अहमदनगर आणि सातारा, अहमदनगरच्या लढतीची खूप चर्चा झाली. निलेश लंकेंनी वातावरण चांगलं बनवलं. त्यांना बाळासाहेब थोरातांचा पूर्ण पाठिंबा होता असं म्हणतात. त्यामुळे अहमदनगरमध्ये सुद्धा अटीतटीची लढत आहे. अर्थात इथं सुद्धा ॲडव्हान्टेज आता आपल्याला कागदावरती सुजय विखे या भाजपच्या उमेदवाराला दिसतंय. साताऱ्यामधली लढत खूपच घासून झाली असं एक्झिट पोल दाखवतोय. उदयनराजे भोसले भाजपचे ही इथं अगदी काही पॉईंट टक्क्यांनी पुढं आहेत. 1% कमी मार्जिन एक्झिट पोलनं दाखवलंय. आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे फाईट देत होते. ही सुद्धा एक अत्यंत अटीतटीची लढत आहे. अशाच पुढच्या लढती या विदर्भ, मराठवाडा आणि महामुंबईतल्या. यवतमाळ, वाशिम जिथं राजश्री पाटील महल्ले यांना अचानक तिकीट दिलं गेलं. त्या मूळच्या यवतमाळ, वाशिम या लोकसभेतल्या तिथं त्यांची फाईट आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराबद्दल. तिथं अर्थातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ॲडव्हान्टेज दिसतंय, पण लढत मात्र खूप जोरात झाली असं एक्झिट पोलमधून दिसतंय. चंद्रपूरमध्ये लढत खूपच जोरदार झाली. पहिल्या टप्प्यातली लढत होती. महाराष्ट्रातले करंट रिजिम मधले मंत्री सुधीर मुनगंटीवार हे तिथून लढत होते आणि त्यांना तिथले जे खासदार होते ज्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी कडवी टक्कर दिलेली आहे. आत्ता आपल्याकडं अत्यंत कमी मार्जिननं प्रतिभा धानोरकर पुढे दिसत आहेत, पण या लढतीत कोण निवडून येईल हे आत्ता सांगता येत नाहीये. हे 4 जूनलाच कळेल. शिरूरमध्ये अत्यंत जोरात लढत झालेली आहे. आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरून लढले. ते आधी गेले काही वर्ष शिवसेनेत होते आणि त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे जे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत यांच्यात लढत झाली. अमोल कोल्हे आत्ताचे खासदार सुद्धा आहेत. ही सुद्धा अत्यंत घासून झालेली लढत आहे. झालेलं मतदान, कोणत्या बूथवरती मतदान झालं याच्यावरती इथला ॲक्च्युअल निकाल ठरेल असं सर्व अभ्यासकांचं म्हणणं आहे. भिवंडीमध्ये सुद्धा तिरंगी लढत झाली. बाळामामा म्हात्रे हा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं दिला होता. सांबरे नावाचे उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिले आणि कपिल पाटील हे जे भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत ते तिथून उभे होते. इथं जातीवरती निवडणूक गेली असं म्हणतात. कुणबी विरुद्ध आगरी अशा स्वरूपाची लढत झाली असंही म्हणलं जातं. इथं सुद्धा ॲडव्हान्टेज कपिल पाटलांना दिसतंय, मात्र लढत मात्र अत्यंत चुरशीची झालेली आहे असं दिसतंय. मुंबई उत्तर पश्चिमची लढाई आहे. रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढाई झाली. इथं सुद्धा प्रेडिक्ट करता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि अमोल कीर्तीकरांना ॲडव्हान्टेज दिसतंय, मात्र निकाल काही लागू शकतो. किंबहुना कमी अधिक फरकानं हा निकाल लागू शकतो. अशा या 9 लढती
अत्यंत अटीतटीच्या आहेत, ज्यांचा निकाल काही टक्क्यात लागणार आहे, काही हजारात लागणार आहे असं म्हणतात. तर या 9 लढतींवरती कोणाला किती जागा मिळत आहेत, कुणाचा आकडा किती चुकतोय किंवा बरोबर येतोय हे स्पष्ट होईल असं आत्ता तरी वाटतंय. यानंतर आपण जाऊया की कुठं कोण जिंकतंय. सुरुवात करू भाजपपासून. भाजप आत्ता जिथं क्लिअर जिंकताना दिसतोय म्हणजे अटीतटीच्या लढतीत नसणाऱ्या अशा जागांपासून आपण सुरुवात करू. नंदुरबार, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या जागा आहेत. रावेर ही उत्तर महाराष्ट्रातली जागा आहे. मुंबई उत्तर जिथं पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री लढले ती जागा ते जिंकताना दिसत आहेत. पुणे जिथं मुरलीधर मोहोळ लढले ती जागा ते जिंकताना दिसत आहेत. सोलापूर जिथं राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशा 2 यंग उमेदवारांमध्ये जोरदार मुकाबला झाला, तिथं मात्र शेवटी भाजपची सरशी होती असं दिसतंय. नितीन गडकरी केंद्रीय वाहतूक मंत्री, दळणवळण मंत्री आणि भारतातला एक प्रख्यात चेहरा नागपूरमधून लढत होते, ते तिथून जिंकताना दिसत आहेत. भंडारा गोंदिया भाजप जिंकताना दिसते विदर्भातली. त्याच्याशिवाय मुंबई उत्तर पूर्व जिथं मिहीर कोटेचा हे लढले होते, संजय दिना पाटलांनी खूप चांगली लढत दिली असं आपल्या एक्झिट पोलमधून दिसतंय. मात्र कोटेचा यांचा विजय होईल असं आत्ता आपला एक्झिट पोल दाखवतोय. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची लढत झाली, त्यांच्या समोर शिवसेनेचे विनायक राऊत होते. इथून आपला एक्झिट पोल असं सांगतोय की नारायण राणे यांचा विजय होईल. भाजपनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे केंद्रीय मंत्री उतरवले होते, तर त्यातल्या नितीन गडकरी, नारायण राणे आणि पियुष गोयल यांचा सरळ विजय होताना दिसतोय. कपिल पाटलांची सीट आपण मगाशी म्हणलं तसं लढतीत आहे आणि दिंडोरीत मात्र उलटफेर होताना दिसतोय, ते आपण बघू. रावसाहेब दानवे जालन्यातून जिंकताना दिसत आहेत, त्यामुळे 4 मंत्री आत्ता इथं क्लिअर जिंकताना दिसत आहेत. याशिवाय वर्ध्यात भाजप जिंकतेय, नांदेडमध्ये भाजप जिंकतेय. बीडमधली लढत अत्यंत चर्चेची झाली, जिथं पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली त्यांच्या बहिणीच्या जागी. अत्यंत जातीवरती पोलराईज झालेली ही निवडणूक होती असं सर्व अभ्यासकांचं म्हणणं आहे. इथं पंकजा मुंडेंचा विजय होताना दिसतोय. याशिवाय पालघर, अकोला आणि जालना या जागा भाजप जिंकताना दिसते. अशा पद्धतीनं जवळपास 17 जागा अशा आहेत की जिथं भाजपचा स्पष्ट विजय आपला एक्झिट पोल दाखवतोय. याशिवाय मगाशी मी जसं म्हणलं तसं या 5 जागा आहेत की जिथं लढत चुरशीची झाली आहे, मात्र विजय भाजपचा होताना दिसतोय. मुंबई उत्तर मध्य, अहमदनगर, सातारा, अमरावती आणि भिवंडी या 5ही जागा जर का भाजपनं जिंकल्या तर हा आकडा 22 पर्यंत जातो. इथं ऑलरेडी ॲडव्हान्टेज भाजपला दिसतंय, मात्र अत्यंत क्लोज फाईट आहे. यानंतर आपण जाऊया महायुतीतल्या दुसऱ्या पक्षाकडं अर्थात शिवसेनेकडं. एकनाथ शिंदे या शिवसेनेचे प्रमुख आहेत. शिंदेंची शिवसेना कल्याणमध्ये आघाडीवर आहे, जिथं त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडणूक लढवतात. ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना आघाडीवरती आहे. मावळमध्ये जिथं श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिलेली आहे तिथं शिवसेना आघाडीवरती आहे. शिर्डीमध्ये शिवसेना आघाडीवरती आहे. याशिवाय रामटेक या विदर्भातल्या जागेवरती आणि बुलढाणा या सुद्धा विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरती असणाऱ्या विदर्भात असणाऱ्या जागेवरती सुद्धा शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे. याशिवाय मुंबई दक्षिण मध्य जिथं राहुल शेवाळे हे उमेदवार होते हे सुद्धा निवडून येताना जिंकतात. आणि हातकणंगले जिथं तिरंगी लढत झाली, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी उभे होते, सत्यजित पाटील सरोडकर उद्धव ठाकरेंकडून उभे होते, इथं शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी होताना दिसतात. अशा तऱ्हेनं एकूण 8 जागा अशा दिसत आहेत की जिथं शिंदेंची शिवसेना विजयी होताना दिसते. महायुतीतला तिसरा पक्ष अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट. सर्वाधिक कदाचित गाजलेला मतदारसंघ म्हणजे बारामती आणि बारामतीच्या काटाजोड लढतीत सुप्रिया सुळे यांना मात देत अजित पवारांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार विजयी होताना दिसत आहेत. आपल्या एक्झिट पोलनुसार बारामती ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळते. त्याच्याशिवाय रायगडमध्ये सुनील तटकरे, अनंत गीते यांच्यासमोर निवडून येताना दिसत आहेत. त्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कमीत कमी 2 जागा मिळतील. त्यांनी 5 जागा लढवल्या होत्या. जर का आपण रासपच्या महादेव जानकरांची सीट ही राष्ट्रवादीच्या कोट्यात पकडली तर अदरवाईज 4 जागा लढवल्या होत्या. त्यांच्या 2 जागा निवडून येताना दिसतात. तिसऱ्या जागी ते थोडेसे पिछाडीवर आहेत शिरूरच्या, पण तिथं कदाचित उलटफेर झाला तर ती संख्या 3 वर जाऊ शकते. काँग्रेसकडे येऊया. काँग्रेसनं खूप जोरदार यावेळची निवडणूक लढवली. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातनं 2 टप्प्यात गेलेली होती. त्यामुळं राहुल गांधींची बदललेली प्रतिमा, काँग्रेसमधल्या त्या स्थानिक नेत्यांनी केलेले प्रयत्न याचा परिणाम म्हणून काँग्रेसचा टॅली वाढताना दिसतोय. गेल्या वेळेला काँग्रेसनं 1च जागा जिंकली होती, यावेळी मात्र ते 3 जागा
क्लिअर जिंकताना दिसत आहेत। त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले कोल्हापूर, जिथं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार होते, लातूर मराठवाड्यातली आणि विदर्भातली गडचिरोली, अशा 3 जागा या काँग्रेस लढताना जिंकते। मात्र काही उलटफेर झालाच तर चंद्रपुरात सरप्राइझिंग निकाल लागू शकतो, अमरावतीत सरप्राइझिंग निकाल लागू शकतो। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांना ऑलरेडी ॲडव्हान्टेज आहे, त्यामुळे 3च्या जागा त्यांच्या 4 होऊ शकतात। आणि अमरावतीत आपल्या सर्वेमध्ये नवनीत राणा पुढे दिसत आहेत, मात्र ती सुद्धा एकदम क्लोज फाईट आहे राणा वर्सेस वानखेडे यांच्यामध्ये। त्यानंतर आपण येऊया शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे। तुतारी हे त्यांचं चिन्ह होतं। माढा आणि दिंडोरी या 2 मतदारसंघांमध्ये थेट शरद पवारांचे उमेदवार विजयी होत आहेत असा आपला एक्झिट पोल दाखवतोय। दिंडोरीमध्ये मोठा उलटफेर होताना दिसतोय। भारती पवार या सध्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांना राष्ट्रवादीचे भास्कर भगरे हे जे तुलनेने नौखे उमेदवार आहेत त्यांनी मात दिल्याचं निदान एक्झिट पोलमध्ये दिसतंय। माढ्यामध्ये मोहिते पाटील निवडून येताना दिसत आहेत, तर या 2 जागांवरती राष्ट्रवादी शरद पवार गट विजयी होताना दिसतोय। तर मगाशी म्हणल्याप्रमाणे शिरूरची जागा जिथं अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत, अत्यंत चुरशीची लढत शिरूरमध्ये झालेली आहे, पण तिथं आत्ता शरद पवार गटाची 3री जागा निवडून येताना दिसते। त्यानंतर आपण येऊया उद्धव ठाकरेंकडे। असं मानलं जातं की यावेळेला सर्वाधिक ज्यांचा प्रचार गाजला त्याच्यामध्ये एक नाव उद्धव ठाकरे यांचं आहे। त्यांनी सुद्धा सर्वत्र जाऊन सभा घेतल्या। पक्षफुटीनंतरची ही त्यांची पहिली लढाई होती। तर उद्धव ठाकरेंची शिवसेना नाशिकची जागा जिंकताना आपल्याला दिसतंय, तिथं हेमंत गोडसे यांचा पराभव करून राजाभाऊ वाझे निवडून येताना दिसत आहेत आणि शांतिगिरी महाराज यांना मिळालेली मतं अपक्ष ही या उलटफेऱ्याला कारणीभूत आहेत असं आत्ताच्या एक्झिट पोलमध्ये दिसतंय। मुंबई दक्षिणची जागा जिथं अरविंद सावंत हे ऑलरेडी ठाकरे सेनेचे खासदार होते ते निवडून येताना दिसत आहेत। औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरची जागा तिथं चंद्रकांत खैरे निवडून येतात, तिथं तिरंगी आणि जर का बघायला गेलं डाटा तर एकतर्फे एक प्रकारे पंचरंगी लढत झाली, जिथं MIMचे कॅन्डिडेट होता हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून होते। या सगळ्यामध्ये औरंगाबाद ही उद्धव ठाकरेंकडे जाताना दिसते। उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिथं ओमराजे निंबाळकर हे आत्ता ठाकरे सेनेचेच खासदार होते, तेही त्यांची जागा राखताना दिसत आहेत, तिथं सुद्धा उद्धव ठाकरे सेना विजयी होते। परभणी आणि हिंगोली या 2 जागांवरती सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सेनेला विजय मिळताना दिसतोय। तर ह्या पुढच्या स्क्रीनवर आपण जे बघताय त्या 2 जागांवरती टफ फाईट आहे, मात्र ॲडव्हान्टेज हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आहे। मुंबई उत्तर पश्चिमची जागा जिथं अमोल कीर्तीकर हे लढाई लढतायत, सध्याचे खासदार गजानन कीर्तीकर जे शिंदे गटात गेले त्यांचे ते चिरंजीव आहेत, मात्र ते उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत आणि त्यांना इथे ॲडव्हान्टेज दिसतंय। फाईट जरी नेक टू नेक झाली असली तरी अमोल कीर्तीकर निवडून येतील अशी शक्यता आपल्या एक्झिट पोलमध्ये दिसते। त्याच पद्धतीनं यवतमाळ वाशिम या मतदारसंघात सुद्धा ठाकरे सेनेचे उमेदवार विजयी होतील असं दिसतंय। एक अपक्ष खासदार निवडून येताना दिसतोय। सांगलीमध्ये विशाल पाटील हे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना आयत्या वेळी तिकीट वाटपात तिकीट मिळालं नाही, ती जागा शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांकडे गेली आणि विशाल पाटील यांनी पाकिट अर्थात लिफाफा या चिन्हावरती अपक्ष लढत लढवली। त्यांना सांगली काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि एकूणातच सांगलीच्या काँग्रेसनं सहकार्य केलं असं मानलं जातं। त्यामुळंच तयार झालेली सहानुभूती, काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांचं सहकार्य याच्यामुळे इथं उलटफेर होताना दिसतोय। संजय काका पाटील जे भाजपचे खासदार होते हे इथून पडताना दिसत आहेत आणि विशाल पाटील हे एकमेव अपक्ष कदाचित यावेळच्या महाराष्ट्रातनं दिल्लीत जातील असं दिसतंय। तर हे सर्व ऐकल्यानंतर एकूण चित्र तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। या सर्व जागा बघितल्या, क्लोज फाईट्स बघितल्या तर महायुतीचा आकडा हा 27 ते 32 राहताना दिसतोय। महाविकास आघाडीचा आकडा हा 15 ते 20 राहताना दिसतोय, तर अपक्ष एका जागे निवडून येताना दिसतोय। महायुती 41 वरून 32 पर्यंत खाली येऊ शकते, 27 पर्यंत खाली येऊ शकते, तर महाविकास आघाडी ही त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या 6 जागांवरून 15 ते 20 पर्यंत जाऊ शकते। मधल्या कालावधीत 2 पक्ष फुटलेत, भाजपमध्ये एकटा पडला होता, मग त्यांनी 2 पक्षातली ताकद बरोबर घेतली। नक्की ही पक्ष फूट कशी झाली, कुठली मतं कोणाला गेली, कोणता समाज घटक कोणत्या बाजूने मतदान करत होता, या निवडणुकीत कोणता फॅक्टर चालला आणि कोणता नाही, या सगळ्याचा क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आपण या एक्झिट पोल महाराष्ट्राच्या पुढच्या भागात पाहूया। पण आज फायनल आकडे उडारी ॲनालिटिक्सनं केलेले एक्झिट पोलचे महायुती 27 ते 32 आणि महाविकास आघाडी 15 ते 20 आणि अपक्ष एक असे आहेत। पुन्हा भेटूया, पण आज इथंच थांबू। धन्यवाद।